अध्यक्ष महोदय, उत्तरामध्ये माझ्या पत्राची तारीख चुकली आहे हे सांगितलंय, पण पत्रामध्ये जे काही मी लिहिलं होतं त्यावर काही कारवाई झाली हे सांगितलंच नाही. अध्यक्ष महोदय, मी अशी तक्रार केलेली की बेरामपाडा, नवपाडा, गोळीबार इकडे मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांचं सेवन आणि विक्री होते. सांगितलंय की केवळ 10 गुन्हे दाखल झाले. माझा आक्षेपच याच्यावर आहे. केवळ 10च गुन्हे दाखल केले जातात आणि उरलेल्या सगळ्या विक्री करणाऱ्या लोकांना धाक दाखवला जातो की तुमच्यावर पण अशीच कारवाई केली जाईल आणि खुलेआम पोलिसच यामध्ये कुठेतरी सामील आहेत का असं मी पत्र हे डीसीपीना दिलेलं. निर्मल नगर पोलीस स्टेशनचे एक अधिकारी हे एक अंमली पदार्थांचं सेवन करतानाचा व्हिडिओ मी पेनड्राईव्हच्या माध्यमातून डीसीपीना दिलेला. त्याचं काय झालं हे सुद्धा कळलं नाही. गेल्या अधिवेशन काळात माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं शेवटचं की आम्ही स्पेशल ड्राईव्ह माझ्या मतदारसंघात घेऊ. ती स्पेशल ड्राईव्ह केवळ 5 दिवस चालली. त्याच्या पुढे काय झालं असे माझे स्पेसिफिक 3 प्रश्न आहेत. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य वरुणजी सरदेसाई यांनी जी बाब आता उघडकीस आणली आहे की का पोलीस अधिकाऱ्याचा त्यांनी एक व्हिडिओ त्यांनी संबंधित डीसीपी यांच्याकडे दिलेला आहे आणि स्वतः ते सेवन करण्याचा व्हिडिओ आहे असं त्यांचं म्हणणं आहे. अध्यक्ष महोदय, नक्कीच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येईल, तातडीने चौकशी करण्यात येईल आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या अगोदर देखील या सभागृहामध्ये घोषणा केलेली आहे की ड्रग्सच्या बाबतीमध्ये आमचं शासन हे 0 टॉलरन्सवरती चालतंय. जे कोणी पोलीस अधिकारी ड्रग्सच्या कारवाईमध्ये त्यांचा थेट हस्तक्षेप असेल त्यांच्यावरती बडतर्फाचीच कारवाई करण्यात येईल आणि त्या अनुषंगाने आजपर्यंत अध्यक्ष महोदय मागच्या एका वर्ष उत्तर होऊ द्या ना. बोला मी ऐकतोय, बोला. अध्यक्ष महोदय, त्या अनुषंगाने आज एका वर्षामध्ये आपण 15 पोलीस कर्मचाऱ्यांना आपण बडतर्फ केलेला आहे आणि 10 आपण निलंबित देखील केलेलं आहे. तर नक्कीच या प्रकरणाची पूर्ण चौकशी करून संबंधित जे अधिकारी असतील त्यांच्यावरती देखील बडतर्फाची कारवाई ही करण्यात येईल जर का त्यांचा थेट हस्तक्षेप असेल तर. अध्यक्ष महोदय, मागच्या अधिवेशनामध्ये मी मुख्यमंत्री साहेबांना सांगितलं होतं ड्रग्सवरती जर कंट्रोल करायचं असेल तर आपल्याला नियम फार कडक करावा लागेल आणि आपण आश्वासन केलं होतं की MCOCचं आपण प्रोव्हिजन याच्यात करत आहोत. अध्यक्ष महोदय, केलं आपण. अध्यक्ष महोदय, 1600 कोटीचा जर पकडला गेलेला आहे म्हणजे कुठल्या मोठ्या प्रमाणावरती चालू ही परिस्थिती मेक्सिकोसारखी होणार आहे या आपल्या मुंबईमध्ये. म्हणून माझा एक स्पेसिफिक प्रश्न आहे की आता आपण जेव्हा पकडतोय तरी आपण कंट्रोल करू शकत नाही तर त्या लोकांची प्रॉपर्टी जप्त करण्याचं आपण प्रोव्हिजन आपण याच्यात करणार का? अध्यक्ष महोदय, आपण जे MCOCA लावण्याचा निर्णय केला त्या अंतर्गत आपण पहिल्या केसेस केल्या, MCOCA लावला आणि आता MCOCA मध्येच आपल्याला हा अधिकार आहे की आपल्याला त्यांची प्रॉपर्टी जी आहे ती जप्त करता येते. त्यामुळे निश्चितपणे ती केली जाईल. अध्यक्ष महोदय, माननीय मुख्यमंत्री साहेबांना मला एक विनंती आहे. श्रीरामपूरमध्ये मागच्या पहिला प्रश्न मांडला होता त्यावेळेस 14 कोटीचं ड्रग्स पकडलं गेलं होतं. त्याच्यावरती अद्याप काही कारवाई झालेली नाही आहे आणि कुरिअरद्वारे इंजेक्शन आणि खूप सारं माझ्या मतदारसंघामध्ये ड्रग्सचं प्रकरण येत आहे. त्याच्यामध्ये काही कार्य होत नाही आणि सगळ्यात धक्कादायक असं आहे की अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पोलीसच ड्रग्ज विकत होते जे जमा केलेले होते ते. त्याच्यामध्ये फक्त त्या पोलिसावरती कारवाई झालेली आहे परंतु ते नेक्सस खूप मोठं असणार आहे कारण ते पोलीस चोरी झालेले ड्रग्ज घेऊन दुसरीकडे विकत होते. 2.5 कोटीचं ड्रग त्यांनी आतापर्यंत विकलेलं आहे. तर अध्यक्ष महोदय, माझी आपल्या माध्यमातून गृहमंत्री साहेबांना विनंती आहे की आपण याच्यावरती पुढे काय कारवाई करणार आहोत. धन्यवाद. हा महत्त्वाचा विषय आहे. याच्यामध्ये कुरिअर्सवर देखील आपण कारवाई सुरू केली आहे. सगळ्या कुरिअरमध्ये आपण त्या ठिकाणी आपली पथकं देखील पाठवलेली आहेत. त्यांना सेन्सिटाईजही केलं आहे आणि त्यांच्यावरही जबाबदारी टाकली आहे की त्यांनी जर तपासणी न करता अशा प्रकारचे कुरिअर त्या ठिकाणी डिलिव्हर केले, पाठवणारा तर दोषी असेल पण कुरिअरवाल्यांनाही त्याच्यात दोषी पकडलं जाईल. यातला महत्त्वाचा विषय असा आहे अध्यक्ष महोदय की जसं सन्माननीय सदस्यांनी सांगितलं, अलीकडच्या काळामध्ये प्रश्न उत्तराचा संपलेला आहे. उत्तर संपेस्तोपर्यंत वेळ वाढवण्यात येत आहे. अलीकडच्या काळामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं अशा पद्धतीनं याचं ट्रान्सपोर्टेशन केलं जातं. आता इंस्टाग्रामसारख्या सोशल मीडियाच्या ज्या काही त्या ठिकाणी स्थळं आहेत ती देखील मार्केट प्लेस म्हणून त्या ठिकाणी यूज होतात आणि त्यातनं ही डिलिव्हरी केली जाते. पण या सगळ्या गोष्टींकडे आपलं लक्ष आहे. मुळामध्ये मगाशी जसा या ठिकाणी प्रश्न आला
की 1600 कोटीचं या ठिकाणी पकडलं जातं. याचं कारण काय आहे? दुर्दैवाने हे जे काही केमिकल ड्रग्ज तयार होत आहेत हे तयार करण्याकरता कुठलीही मोठी व्यवस्था लागत नाही, त्याच्याकरता कुठली फॅक्टरी लागत नाही. एखाद्या छोट्याशा ठिकाणीही हे ड्रग्ज त्या ठिकाणी ते तयार करतायत आणि अतिशय घातक अशा प्रकारचे ड्रग्ज आहेत. त्यामुळे त्याच्यावरही आपली कारवाई चालली आणि विशेषतः त्याच्याकरता जे इन्ग्रेडियंट्स लागतात त्याचे लायसन्सेस कोण कोण आहेत, ते जो माल घेतात तो बरोबर वापरतात की नाही, या सगळ्या गोष्टीकडे आपण लक्ष देऊन आहोत. त्यामुळे या संदर्भात 100% सरकारची भूमिका ही झिरो टॉलरन्सची आहे. जसं राज्यमंत्र्यांनी सांगितलं, जिथे पोलीसवाले सापडतायत त्यांना आम्ही सस्पेंड करत नाही, त्यांना आम्ही बडतर्फ करतोय. आणि दुसरं, प्रत्येक केसमध्ये आपण हे सांगितलं आहे की केवळ आरोपी नाही, फॉरवर्ड लिंकेज आणि बॅकवर्ड लिंकेज हे दोन्ही शोधून काढा. आणि म्हणून आपल्याला जर मध्यंतरी पेपरलाही वाचलं असेल की आपण उत्तर प्रदेशपर्यंत जाऊन, आणि एवढंच नाही तर एका केसमध्ये विदेशात जाऊन देखील आपण आरोपी परत आणलेला आहे. जो सगळ्यात मोठा या ड्रग रॅकेटचा किंगपिन आहे तो देखील मुंबई पोलिसांनी परदेशातनं पकडून आणलेला आहे. राज्य सरकारकरता आणि देशाकरता निश्चितपणे आपल्या युवा पिढीकरता हे मोठं आव्हान आहे. पण मी तुम्हाला पुन्हा या सभागृहाला आश्वस्त करतो की यात कुठलंही कॉम्प्रोमाइज केलं जाणार नाही. प्रश्न